नमस्कार. नमस्कार. या. बोलायचं होतं थोडंसं म्हणून आलो होतो फक्त. बोला ना. सगळ्यात पहिली गोष्ट तर माझ्या बहिणीला तुम्ही खूप मनापासून पसंत आहात. विषय अडलाय तो फक्त आपला हुंड्यांवरती. म्हणून मला वाटलं की तुमच्याशी भेटून एकदा गोष्टी क्लिअर कराव्यात. समाजात जे काही चाललंय रीती रिवाज वगैरे त्या हिशोबानेच मी सगळं काही मागितलेलं आहे. खरं आहे तुमचं, समाजात जे काय चाललंय तेच मागितले तुम्ही. पण समाजात हे सगळं चुकीचं चाललंय असं वाटत नाही का तुम्हाला? चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला माहीत नाही, पण माझ्या घरच्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सर, लग्न हा ना प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर सोहळा असतो. तो सोहळा ना कायमस्वरूपी सोहळाच राहिला पाहिजे. हुंड्यासाठी काही गोष्टींमध्ये अडून नका राहू. एका भावाची तुम्हाला इतकीच कळकळीची विनंती आहे. ती घरात आमच्या खूप लाडकी आहे सगळ्यांची. अगदी लहानपणापासून आम्ही तिला खूप लाडात सांभाळलं आहे. माझे वडील तिच्या सुखासाठी कर्ज काढून तुम्हाला मागल तेवढा हुंडा द्यायला तयार होतील. पण तिची पर्सनली ती इच्छा नाही आहे. कारण तिला असं वाटतं आहे की एवढं सगळं देऊन जर लग्न करायचं असेल तर तो जोडीदार विकत घेतल्यासारखा वाटतो म्हणते. तुमचंही बरोबर आहे. किती केलं तरी मी आमच्या घरच्यांच्या विरोधात जाऊ नाही शकत ना. संसार तुमच्या दोघांचा असेल. सो त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय द्यावा. याच्याही पलीकडे जर तुम्हाला एक मित्र म्हणून काय सांगावंसं वाटेल ना तर इतकंच सांगेन मी. तुम्ही जर हुंडा घेऊन लग्न केलं ना तर लग्नानंतरचं आपल्यातलं नातं फक्त मेहुण्याचं राहील. आणि हुंडा न घेता जर तुम्ही लग्न केलं ना तर मित्रासारखा मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत उभा राहीन. खरं आहे तुमचं. तुमचे विचार मला पटलेत, तरी मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो माझ्या घरच्यांना. मी एवढं सगळं तुम्हाला यासाठी बोलतोय की तिला तुम्ही आवडलात म्हणून. तिने तुमच्यात ना एक सच्चा जोडीदार पाहिला आहे. सो तुम्ही पण तिच्यात एक जोडीदारच पहा. एक ॲडिशनल इन्कम सोर्स नको. माफ करा दादा, नाही पाहिजे मला हुंडा. तुमच्यासारखा मित्र आणि तिच्यासारखा जोडीदार हे मिळणंच माझ्यासाठी खूप मोठा हुंडा आहे. थँक्यू. तुमची लग्नातली सगळी हौस पूर्ण होईल. शब्द आहे मला. दादा, बोला ना. तुमची बहीणसुद्धा आयुष्यभर सुखात ठेवेल हा शब्द आहे माझा.